पुरुषार्थ वाढवण्यासाठी जर शिलाजीत घेताय तर या 5 गोष्टी माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचे आहे. नंबर 1, शिलाजीत हे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले एक खनिज द्रव्य आहे. हिमालयीन भागातील खडकापासून एक काळपट रंगाचा स्त्रवणारा स्त्राव आहे, तो म्हणजे शिलाजीत, आणि तो उत्तम बल्य, वाजीकरण आणि रसायन मानला जातो. परंतु हल्ली मार्केटमध्ये नकली आणि अशुद्ध प्रकारचे शिलाजीत खूप जास्त प्रमाणामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये हेवी मेटल्स ऍड केले जातात, ज्याचा आपल्या शरीरावरती खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा शिलाजीत पासून तुम्हाला सावध राहायचे आहे. नंबर 2, आयुर्वेदानुसार शिलाजीत शुक्र धातू पोषणासाठी खूप उत्तम आहे. ऊर्जा व स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. लिबिडो म्हणजेच लैंगिक इच्छाशक्ती कमी असल्यास ती वाढवण्यास देखील सहाय्यक ठरतो. शिलाजीत टेस्टोस्टेरॉन लेवल मध्ये सुधारणा करते आणि स्पर्म काउंट आणि मोटिलिटी वाढवण्यास देखील हेल्पफुल ठरते. नंबर 3, शिलाजीत जादूची गोळी नाही. ऑलरेडी तुमची झोप कमी आहे, स्ट्रेस जास्त आहे, तुम्हाला डायबेटीस, बीपी किंवा ओबेसिटी यासारखे प्रॉब्लेम्स आहेत, क्रॉनिक डिसीज आहेत, किंवा प्रोटीनची शरीरामध्ये कमतरता आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये विकनेस आहेत, किंवा इतर अन्य कोणतीही कारण असतील तर नुसते शिलाजीत घेऊन त्याचा काहीही फायदा होणार नाही. तुम्हाला रूट कॉज वरती पहिल्यांदा काम करणे खूप गरजेचे आहे. यासाठी इथे तुमचा फिटनेस चांगला असणे आवश्यक आहे. नंबर 4, शिलाजीत वीर्याने अतिशय उष्ण आहे. त्यामुळे ऑलरेडी तुमची पित्त प्रकृती आहे, उष्णतेचा खूप जास्त त्रास होतो, आम्लपित्त जास्त प्रमाणामध्ये आहे, वारंवार उष्णतेमध्ये तोंड येते, अशा तक्रारी असतील तर शिलाजीतचा वापर जपून करावयाचा आहे. युरिक ऍसिड, किडनी प्रॉब्लेम, स्टिरॉइडचा यूज करताय तर अशा सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला शिलाजीत घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. नंबर 5, शिलाजीत जास्त प्रमाणामध्ये घेतल्यानंतर जास्त फायदा होतो असे अजिबात नाही. इथे योग्य व्यक्ती, योग्य प्रमाण आणि योग्य कालावधी खूप महत्वाचा ठरतो. दीर्घकाळ शिलाजीत वापरणे सुद्धा शरीरासाठी धोकादायक होऊ शकते. त्यामुळे याकरता डॉक्टरांचा सल्ला खूप अत्यावश्यक आहे. तुम्हालाही शिलाजीतच्या गुणधर्म आणि वापराबद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास कमेंटमध्ये तुम्ही मला शिलाजीत असा मेसेज करू शकता. मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.